नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुष्पा ही डॅडींना चांगलीच तोंडावर पाडत आहे आणि पुन्हा एकदा डॅडींनी छत्रीवर विश्वास ठेवलेला आहे. त्याचा पश्चाताप डॅडींना होणार आहे आणि डॅडी छत्रीची वाट लावणार आहेत. त्याचबरोबर पुष्पा पण डॅडींचा माज उतरवणार आहे, डॅडींना दाखवून देणार आहे की त्यांची काय लायकी आहे ते. त्याचबरोबर तुळजा आणि सूर्या भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर सगळ्या भांड्यांवरती सूर्या तुळजाचं नाव टाकायला होतो आणि सांगतो तिला की या घरची तू मालकीण आहे, त्या हक्काने हे सगळं मी तुझ्यासाठी करत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे पुष्पाला सूर्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं पुष्पा ही करतच राहणार आहे. तर इकडे छत्री, त्याचबरोबर डॅडी आणि छत्रू हे सगळेजण बोलत बसलेले असतात. तर छत्रू म्हणत असतो की अहो डॅडी, हे जर आपण अशा पद्धतीनं खेळत राहिलो तर कधी आपल्याच हातात यायचं हे सगळं, सांगा बरं मला. त्यापेक्षा जायचं आणि घ्यायचं सगळं एकदाच ताब्यात. डॅडी म्हणतात चिरंजीव तसं नाही आहे हो, तुमच्या लक्षात येत नाही आहे काय म्हणायचं आहे ते आम्हाला. तसं म्हटल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो म्हणजे अहो ती चावी शोधायची ना, जायचं त्या घरामध्ये आणि शोधायची चावी एकदाची, त्यात काय एवढं, चावी शोधणं काय एवढं अवघड आहे आपल्यासाठी, काय जरी झालं तरी आपण कधी पण शोधू शकतो चावी, असं तो म्हणत असतो. तेव्हा डॅडी म्हणतात ते तेवढं सोपं नाही. माणसं माहिती आहे का तुम्हाला, अहो ती खजिना मिळवणं तेवढं सोपं नाही आहे. कारण विचार करा, तो जर खजिना आहे कळलं तर लोक तिथे येणार आणि सरकारला कळलं तर तो सगळा खजिना आहे तो सरकार जमा होणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शांततेत कराव्या लागणार आहेत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या आणि तुळजा दुकानात गेलेले असतात. कलई करून घेतलेली भांडी असतात. सूर्या म्हणत असतो खरंच खूप छान दिसत आहेत ना भांडी ही. तेव्हा तुळजा म्हणत असते हो ना. आणि त्याचबरोबर सूर्या म्हणतो की ही भांडी जी आहेत ना एका वारसाकडून दुसऱ्या वारसाकडे येत असतात आणि खरंच भांडी पण ना म्हणजे अगदी प्रसन्न वाटत आहेत. सूर्याला तुळजा म्हणते की कसं आहे, तू माणसांवर प्रेम लावतो एवढं माहीत होतं मला, पण निर्जीव वस्तूंवर पण एवढंच प्रेम करतोस तू, असं तुळजा त्याला बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो हो ना. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की या सगळ्या भांड्यांमध्ये ना एक कमी आहे. तुळजा म्हणते काय रे. तेव्हा सूर्या म्हणतो या भांड्यांवर तुझं नाव टाकायचं बाकी आहे. आणि मग तो सांगतो की या सगळ्या भांड्यांवर तुळजा सूर्यकांत जगताप हे नाव टाकून द्या. तुळजा म्हणते अरे सगळ्या भांड्यांवर माझं नाव कशाला. तर सूर्या म्हणतो अगं तुझंच नाव असणार ना, तू या सगळ्याची मालकीण आहेस ना, त्यामुळं तुझंच नाव असणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पुष्पा काकी ही डॅडींना भेटायला आलेली असते. कारण डॅडींनी तिला बोलवलेलं असतं. छत्रींनी डॅडींचे जाऊन कान भरलेले असतात, त्यामुळं डॅडींनी तिला बोलवलेलं असतं. पुष्पा काकी तिथं आलेली असते. पुष्पा काकी मात्र जाम चिडलेली असते. डॅडी त्याहीपेक्षा जास्त चिडलेले असतात. डॅडी म्हणत असतात की काय चाललंय तुझं हे, म्हणजे तुला ज्या कामासाठी आम्ही सांगितले ते काम तू करतच नाही आहे. पुष्पा काकी म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं मी काम करत नाही आहे म्हणून. तेव्हा डॅडी म्हणतात मला कोणी सांगायला पाहिजे, छत्री तिथं उभाच असतो. छत्री म्हणत असतो की नाही करत ती, बाकीची सगळी कामं ती करत आहे, तिथं जीव लावायचा सगळं तिला जमत आहे, फक्त आपलं काम करायला तिला जमत नाही. आणि मी काल गेलो होतो, बसली होती ती जुनं भांडी काढून आणि त्यात मग ही चावी सापडलेली आहे. तेव्हा पुष्पा काकी म्हणत असते ही चावी ह्याने सांगितले म्हणून तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय, असं ती बोलत असते. डॅडी म्हणत असतात की तुम्हाला का सांगितलं नाही. आणि त्या क्षणी डॅडींनी पुष्पा काकीच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते. पुष्पा काकीला खूप राग आलेला असतो. पुष्पा काकी म्हणत असते काय माझ्या कानाखाली, एकदा ऐकून तरी घ्यायचं माझं काय म्हणते मी ते, माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे का. ह्या छत्रीनं काय तर सांगितलंय आणि त्याचा ऐकून तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवताय. पुष्पा काकीला मात्र खूप राग आलेला असतो आणि डॅडी म्हणतात की काय चाललंय तुझं हे, एवढा माज मला दाखवायचा नाही. पुष्पा काकी म्हणत असते की अख्खा सातारा तुमचा बाहेर काढेल एवढं लक्षात ठेवायचं, माझे हात दगडाखाली आहेत ना म्हणून मी गप्प बसलेली आहे, नाहीतर तुमचा अख्खा सातारा बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. आणि तुम्ही या छत्रीवर विश्वास ठेवलाय ना, चला खरं खोटं झालं पाहिजे आणि पुन्हा माझ्यावर हात उचलण्याआधी 2 वेळा विचार करायचा. आणि डॅडी विचार केल्याचं नाटक करतात आणि पुन्हा पुष्पा काकीच्या खानदेशी कानाखाली लावून देतात.
पुष्पाकाकीला खूप राग आलेला असतो, कारण नसताना डॅडींनी तिला मारलेलं असतं आणि ती म्हणत असते बासा आता बास. आणि छत्री म्हणत असतो की सांग ना आता का सांगितलं नाही तू या चावीबद्दल. तेव्हा पुष्पाकाकी म्हणते की ती चावी त्याची नाही आहेच खजिन्याची, आणि जर मला माहिती आहे ना ती चावी कसली आहे ती, मी सांगितलं असतं ना, पण तुम्ही बोलूच दिलेलं नाही. आता चला, आता खरं खोटं झालंच पाहिजे, आणि जर ही चावी लागली नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुन्हा या छत्रीचं थोबाड फोडायचं आहे. डॅडी म्हणतात जर ही चावी तिथं लागली तर तुझा जीव घेईल. तेव्हा पुष्पाकाकी म्हणते चला चला, खरं खोटं आत्ताच्या आत्ता मंदिरात जायचं आहे आणि करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. असं म्हणत डॅडींना घेऊन पुष्पाकाकी निघालेली असते, आणि त्याचबरोबर तिघंही मंदिराच्या तिथे येतात. आणि पुष्पाकाकी म्हणते जाऊन बघून या, आणि हे छत्री तयार राहा, कारण तू तयार राहणंच गरजेचं आहे. काहीही झालं तरीही तुझी नाटकं जी आहेत ना ती जरा जास्तच चाललेली आहेत, असं पुष्पाकाकी म्हणत असते. डॅडी म्हणतात की तुमच्या दोघांमुळं मी आज खाली मंदिरात जायचा विचार करतोय. सहसा तिथं खालच्या भागात कोणी जात नाहीये. पुष्पाकाकी म्हणते जाऊन या ना, चेक करून या. आणि पुन्हा एवढं तुम्ही हलक्या कानाच्या असाल ना मला वाटलं नव्हतं, कारण काही झालं तरी तुम्ही या छत्रीवर विश्वास ठेवता. अहो तुमचंच काम करायला मी आलेली आहे, आणि मला काय एवढं, असं ती बोलत असते. डॅडी मात्र गेलेले असतात, आणि आता पुष्पाकाकीचा राग आणखी अनावर झालेला असतो. ती छत्रीला म्हणत असते जरा नीट काम करायला शिक, स्वतःचा स्वार्थ बघायला शिक. काय रे तुझं चाललेलं असतंय नुसतं, तुला काय वाटतं रे प्रत्येक, कारण काहीही झालं तरीही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि चांगल्यासाठी काम करत जा, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही असलं तरीही तुझं जे काही वागणं आहे ना ते चुकीचं आहे. वाईट कामासाठी डोकं वापरत असतो, चांगल्यासाठी वापरत जा, नाहीतर त्या डॅडींच्या मागं नुसता शेपूट घेऊन फिरत असतोस, असं ती बोलत असते. छत्री मात्र पाहतच राहतो. छत्री विचार करत असतो ही बोलती यात पण तथ्य आहे ना, असं छत्रीला वाटत असतं. छत्री म्हणत असतो की आता काय करायचं, कारण काहीही झालं तरी छत्रीचे हात दगडाखाली असतात, कारण छत्रीने पण काहीतरी गुन्हे केलेले आहेत, म्हणून तर त्याला डॅडींबरोबर राहावं लागत असतं. हे सगळं घडत असतं. त्याच वेळी इकडं आपल्याला पाहायला मिळतं की आता तेजू बाहेरून उभी असते. शत्रू आंघोळ करून येतो, आणि तो म्हणतो काय बायको आज एवढं तू माझ्याबरोबर, नक्की काय झालंय, माझ्यावर मी आवडायला लागलं की काय तुला. तेव्हा ती शांतच उभी असते. तो म्हणत असतो काय बायको, बोलत नाही, म्हण लवकर म्हण, अहो आय लव्ह यू, असं तो बोलत असतो. पण इकडे तेजूला मात्र राग आलेला असतो, कारण याच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे मंजुळाचा. आणि मग ती विचारत असते ही मंजुळा कोण आहे, कारण काहीही झालं तरीही मंजुळा कोण आहे मला कळलं पाहिजे, असं तेजूचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी तेजू त्याला विचारत असते. तेजूचं विचारणं ऐकून इकडे त्याला राग येतो. तो म्हणू लागतो की काय बोलतेस तू हे सगळं, नाही मला माहिती आहे तुझं काय चाललेलं आहे ते, पण तू मला जाब विचारायचा नाही, आणि पुन्हा जर मला विचारलंस तर थोबाड फोडील तुझं, असं इकडे शत्रू म्हणत असतो. तोपर्यंत पुन्हा त्याच्या फोनवरती फोन आलेला असतो, आणि त्याचवेळी मालन तिथं आलेली असते. मालन म्हणत असते अरे चल ना रे शत्रू, चल ना, ती बघ ना शाल्या नाका कशा करायला लागलेत, ती ना माझं ऐकतच नाही आहेत. आणि शत्रू त्यांना बाहेर हाकलतो आणि दरवाजा बंद करतो. मालन मात्र बाहेरून दरवाजा वाजवत असते. इकडे डॅडी आता जाऊन येतात मंदिरातनं, आणि आल्याला त्यांचं तोंड बघूनच इकडे लगेचच छत्री विचारत असतो काय झालं ना का. तेव्हा लगेचच त्याला म्हणत असते ती म्हणजे इकडे पुष्पा, अरे तोंड बघूनच बघ, तोंडावर 12 वाजलेत त्यांच्या, आणि तू विचारायला लागला काम झालं का म्हणून. काय काम बिम झालेलं नाही आहे, तू तोंडावर पडला एवढं लक्षात ठेव, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की डॅडीचं तोंड बघून हसू येत असतं, ते म्हणजे पुष्पाला. पुष्पा मात्र लय हसत असते, आणि इकडे छत्रीला सांगत असते की तोंड समोर करून उभा राहता, तोंड फोडून घ्यायचंय तुला. आणि त्याचवेळी तुळजाने आता सगळी भांडी घेतलेली असतात, आणि तिथं हिशोब करून पैसे देत असते, आणि म्हणत असते की काही झालं तरीही खरंच तो सूर्या किती चांगला आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडं पुष्पा काकी आलेली असते. डॅडींनी त्या छत्रीचं असलं थोबाड फोडलेलं असतं. डॅडी म्हणत असतात की काम कर, आता सगळीकडे घरात शोधून झालेला आहे, आता जमिनीखाली शोध, कारण वास्तुपूजा घातल्यावर वास्तुपुरुष असतो तो जमिनीखाली पुरलेला असतो, त्यात ठेवले का बघ, असं डॅडी तिला सांगत असतात. ती म्हणते अहो शक्य आहे का, तुमची लेक ना कान डोळे उघडे ठेवूनच असते माझ्यावरती. आणि तोपर्यंत खरंच तुळजा तिथे लक्ष ठेवूनच असते. तुळजा आलेली असते, आणि तुळजा म्हणत असते की ह्या पुष्पा काकीच आहेत ना, मग ते इकडं काय करत आहेत, असं तुळजाच्या डोक्यात सुरू असतं. आणि रिक्षा पुष्पा काकीच्या मागे घेऊन तशीच फिरू लागते, आणि म्हणू लागते की पुष्पा काकी
आणि असं म्हणत ती विचारत असते, तुम्ही इकडं? तेव्हा पुष्पा काकी म्हणते, तुम्ही पोरी तर मला काही काम करू देत नाहीये, म्हणून मी आता पायमोकळं करायला आलेली आहे. आणि इकडे डॅडींनी सूर्याला फोन केलेला असतो, पण तुळजाला मात्र वेगळी शंका असते. तुळजाला असं वाटत असतं की पुष्पा काकी माझ्याशी खोटं बोलत आहे. आणि तुळजाला शंका आलेली असते. डॅडींनी सूर्याला फोन केलेला असतो आणि सूर्याला सांगत असतो, इथे जवळच्या गावामध्ये वधूवर सूचक केंद्र आहे, तिथं मी धनुचं नाव नोंदवले, उद्या तिथं जा, कारण मला पोरींची काळजी आहे. तसे पैसे जास्त भरायला लागत होते, पण मी ते काम केलेलं आहे. आता तुला कसं वाटतंय ते बघ. सूर्या म्हणतो, हो जातो. आणि जाताना डॅडी एवढंच सांगतात की पुष्पाला मागं लागू नको, कारण आत्ताच बाजीचं तसं झालेलं आहे, त्यामुळे तिची इच्छा नसेल तर तिला फोर्स करू नका. सूर्या म्हणतो हो. आणि आता डॅडींनी सूर्याला आणि पोरींना घराबाहेर पाठवण्यासाठी हे कांड केलेलं आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.